हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करतात। विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे, किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली, मी माझं परम भाग्य समजतो। या कीर्तनासाठी उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय महंत गोवर्धन गिरीजी महाराज बाबा सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। हरिभक्त परायण काशीनाथ महाराज मोरे, विनायक महाराज वाघ, दिलीप महाराज डहाळे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या कीर्तनासाठी विशेष ज्यांच्या सर्वांचीच गायनाची साथ लाभली असे महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकार महाराज, संगीत अलंकार संगीत विशारद महाराज मंडळी, परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज बगाटे महाराज सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत। हरिभक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद ज्ञानेश्वरजी महाराज बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत। परमस्नेही परममित्र आदरणीय संगीत अलंकार संगीत विशारद गोपाल महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत। हरिभक्त पारायण संगीत अलंकार संगीत विशारद दीपक महाराज कोण असे का वय जास्त झाल्यामुळे होते तसं मला चष्मा लागलेला आहे आज काढून ठेवला नाही का। आमचे दिलीप महाराज सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद। परमस्नेही परममित्र आदरणीय संगीत अलंकार संगीत विशारद आमचे ऋषिकेशजी महाराज पांचाळ सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। फक्त कीर्तनात आपण टाळ्या वाजवायच्या असल्या तर मोकळ्या मनाने वाजवा, उगाच आपल्या कुचक्यावर हे आशा वाजवू नका, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या। बघा काल मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो, एका म्हातारीला म्हणलं टाळी वाजव ना, म्हातारी म्हणे का बाई त्यासारखे लय महाराज आले तर माझ्या समोर मेलेत। संतोष बा कीर्तन झाल्याच म्हातारी गचकली। कीर्तन झाल्यावर जर तुम्हाला तुमचे तिकीट काढायचे नसतील प्रसाद खाण्याच्या आत तर कीर्तनात वाक्य कळाल्यावर टाळ्या वाजवा। विठाला ऋषिकेशजी महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। परमस्नेही परममित्र आपल्या भागाचं वैभव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव मृदंग सम्राट परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे संतोषजी महाराज दीक्षित आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत। महाराजांसाठी एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या। तसेच नाद ब्रह्मा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे सर्व विद्यार्थी महाराज मंडळी त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। इकडनं आप्पा हे सर्व माझ्यावर नितांत प्रेम करणारी महाराज मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज आपल्या सुरेगावची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे शंकरराव वाबळे शंकर भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। तुम्ही सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र मंडळी, भाऊंचं नाव काय दीपक दादा, तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी येण्याचा योग आला। त्या निमित्तानं आपल्या सर्व मायबाप श्रोत्यांचं मला दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो। एकदा या तरुण महाराज मंडळीसाठी आपल्या टाळ्या वाजू द्या। बघा गावागावातली पोरं डीजेच्या पुढे नाचतात, मोकळी होतात, पण महाराज आज संतोष महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मृदंगाच्या ताळावर नाचतात, ही आनंदाची गोष्ट आहे। बघा नाहीतर आजकाल आपल्या तरुण पोरांच्या समोर गोपाळ महाराज तरुण पोरांचा जर विषय आपण डोळ्यासमोर घेतला तर असं वाटते आपल्या महाराष्ट्रातील तरुण पोरं व्यसनापासून जर दूर ठेवायच्या असतील तर तुम्हाला एकच काम करावं लागेल, एकतर तुमच्या मुलाला ज्ञानोबाराय तुकोबारायचा वारकरी बनवावा लागेल, नाहीतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा मर्द मावळा बनवावा लागेल। ही गोष्ट जर आपण हातामध्ये घेतली तर नक्की मला असं वाटते सर आपला धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही। या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आपण सर्वच आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि ज्यांच्या शाऊमधून आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्या पर्यंत स्पष्ट पोहोचतो असे आमचे शिष्टीमाले दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। आता 2 तास मस्त निवांत चालू द्या। विठ्ठल वाजलेले आहेत बघा आता 8 वाजले ना, आपल्याला 9 वाजता कीर्तन संपवायचंय बरं का दिलीप दादा। किती वाजता संपवायचंय
तुम्ही बोलत जरा कीर्तनात, मला नाही का बोललं का जरा बरं वाटतंय, नाही बोललं का असं वाटतं मी दाब्याचंच कीर्तन करायला लागलो का काय. ऐका, कीर्तनात मोकळ्या मनानं बसा, एकच तासभर कीर्तन करायचंय आणि काहीतरी असा आगळा वेगळा आनंद घरी घेऊन आपल्याला जायचंय. त्या दिवशी सहज म्हणलं कीर्तनात काहीतरी चांगलं घरी घेऊन जा, चांगलं घरी घेऊन जा बाबा. एका जणानं महीच चप्पल घरी घेऊन गेलं, तेव्हापासून मी कीर्तनात चप्पलच घेऊन जाईना दीक्षित महाराज. काय करावं महाराज, घेतली होती इकून तिकून बाबा 500ची, ती चोरीला गेली, तेव्हापासून ठरवलं चप्पल गाडीच्या खाली काढायची नाही. अहो एका बाईला सहज इच्छा झाली होती महाराज आमच्या घरी जेवायला यावा, तिच्या घरी काहीच नव्हतं, ती म्हणली महाराज आमच्या घरी जेवायला या. महाराज तिच्या घरी जेवायला गेले, तिनं सांगितलं मस्त 2 तासानंतर दीक्षित दादा पंचपक्वान्नाचं ताट घेऊन बाई समोर आली जेवायला दिलं. महाराज जेवत होते, गुलाबजाम खाल्ले, 40 गुलाबजाम खाल्ले त्यांनी. 40 गुलाबजाम खाल्ल्यावर वाहक महाराज सहज महाराज म्हणले ताई खूप सुंदर गुलाबजाम झाले. बाई म्हणे महाराज हा तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. नाही कळालं तुम्हाला, पुढे सांगतो ऐका. त्या बाईनं महाराजाचा बूट इकला आणि महाराजाला गुलाबजाम खाऊ घातला. हा असले माणसं खतरनाक असतात, त्याच्यामुळे चला पुढे. आता ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये काय फरक आहे तो फरक प्रतिपादन करून सांगतात. विठाल आपल्या जीवनामध्ये योगायोग आहे बघा. आज हिंदवी स्वराज्याचा आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा आज तिथीप्रमाणे आपण साजरी करत असतो. फक्त तुमच्यासाठी एक वाक्य बोलेल, लक्षपूर्वक ऐका, टाळ्याचा कडकडाटा होऊ द्या. धार चढे तलवारीची गर्जते शिव गर्जना, धार चढे तलवारीची गर्जते शिव गर्जना, भगव्याचा जोश ललकारी तो गगना, महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिव पराक्रमाचे सोहळे, परंपरा इतिहासाची राखतात या सुरेगावची ही मर्द मावळे, ही मर्द मावळे. विठाल अभंगाचा विचार करत असताना नंतर थोडासा आपण महाराजांच्या चरित्राचा सुद्धा विचार करणार आहोत. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण थोडासा अभंगाचा विचार करणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर मग नंतर लोक म्हणत असतात कोण बोलवलं होतं त्याला, नंतर आम्ही गेल्यानंतर म्हणतात लोक कोण बोलवलं होतं त्याला. आता ऐका, सर्वसामान्य माणसं आणि संत दीक्षित दादा बाह्य दृष्टीने पाहिलं तर संत आणि माणसं दिसायला सारखेच. गोपाल महाराज बाह्य दृष्टीने जर आपण संतांकडे पाहिलं आणि माणसांकडे पाहिलं तर आपल्याला फरक जाणवतो का? अय सुरेगाव, आपल्याला फरक जाणवतो का? नाही जाणवत. ऐका, बाह्य दृष्टीने पाहिलं तर आपल्याला डोळे त्यांना डोळे, आपल्याला कान त्यांना कान, आपल्याला तोंड त्यांना तोंड, आपल्याला नाक त्यांना नाक, आपल्याला हात त्यांना हात, आपल्याला बोट त्यांना बोट, आपल्याला पाठ आहे त्यांना पाठ आहे, आपल्याला पोट आहे त्यांना पोट आहे, आपल्याला हातपाय त्यांना हातपाय. बाह्य दृष्टीने पाहिल्याच्या नंतर दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. आता दुसरा मुद्दा महत्वाचा ऐका, आपण लग्न करतो का नाही? तुम्ही ब्रह्मचारीत का सगळे? होय आप्पा ब्रह्मचारी सगळे? नाही ना. ऐका, आपण लग्न करतो का नाही? बोला जा. ए सुरेगाव, आपण लग्न करतो का नाही? करतो. संत लग्न करतात, आपल्याला मुलं होतात, संतांना मुलं होतात. आपली मुलं लहानाची मोठी, संतांची मुलं लहानाची मोठी. आपले 5वीला संतांचे 5वीला, आपले 10वीला संतांचे 10वीला, आपले कॉलेजला संतांचे कॉलेजला, आपले डिग्र्या कमवतात, संतांचे डिग्र्या कमवतात. आपण पोरांचे लग्न करतो, संत पोरांचे लग्न करतात. आपल्याला सुना येतात, त्यांना सुना येतात. आपल्याला नातू होतात, त्यांना नातू होतात. आपले नातू कीर्तनाला येतात, त्यांचे नातू कीर्तनाला येतात. आपले नातू लहानाचे मोठे, त्यांचे नातू लहानाचे मोठे. आपले नातू शाळेत, त्यांचे नातू शाळेत. आपले नातू 5वीला, संतांचे नातू 5वीला. आपले 10वीला, त्यांचे 10वीला. आपले कॉलेजला, त्यांचे कॉलेजला. आपले डिग्र्या कमवतात, त्यांचे डिग्र्या कमवतात. आपण नातांचे लग्न करतो, संत नातांचे लग्न करतात. आपल्याला नात सुना येतात, त्यांना नात सुना येतात. चालू द्या सकाळपर्यंत. बाह्य दृष्टीने पाहिल्याच्या नंतर महाराज म्हणतात वाघ बाबा दोघांच्या जीवनामध्ये अजिबात फरक जाणवत नाही. पण महाराज तरी सुद्धा महाराज म्हणतात दोघांकडे पाहत असताना तुम्ही समान नजरेनं बघू नका, समान नजरेनं बघू नका. काय फरक आहे? म्हणून तर महाराज म्हणतात संत नवती जगा मानसाच्या सारखी, संत नवती जगा मानसाच्या सारखी, नवती जगा मानसाच्या सारखी, संत 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 नवती जगा मानसाच्या
जगा मानसाच्या सारीखे नवे पाषाण मांडून संतनवती जगा काय मस्त प्रमाण दिलं बघा. प्रमाण तुम्हाला आवडलं का नाही? हा हे बघा, आपल्याला जेवण आहे ना नंतर, आहे ना सुरेगावकर, आपल्या सगळ्यांना जेवण नंतर आहे ना. मग कीर्तनात एखादं प्रमाण चांगलं ऐकल्याच्या नंतर टाळ्या वाजवता ना बिचारे हो. हा कमीत कमी आमच्या गायणाऱ्याला, वाजवणाऱ्याला आणि कीर्तनकाराला जरा आनंद भेटला पाहिजे. नंतर तर आनंद होणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही. फक्त लक्षपूर्वक ऐका. 5Gच्या रेंजमध्ये कीर्तनात बसा. फक्त आपल्याला एखादं प्रमाण आवडलं, कीर्तनात काही आवडलं ना, मस्त कडकडून टाळ्याचा वर्षाव करायचा. कारण का, कीर्तन हे एकच क्षेत्र असं आहे का जिथं माणूस बिनधास्त टाळी वाजवू शकतो. दुसरीकडे टाळ्या वाजवा, 10ची नोट हातावर घ्या. म्हणून काय करायचं, कीर्तनात मजबूत टाळी वाजवायची, दुसरीकडे टाळ्या वाजवायची वेळ येणार नाही. विठाल महाराज संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. माऊली दादा, त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, महाराज काल्याचा अभंग होता. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, त्याचं ध्रुवपद खूप गोडे. रंगने रांगत गुलगुला बोलत, माग एक म्हातारं उभं होतं, जोरात म्हणलं रंगने रांगत गंगूला बोलत. त्या गंगूची इथं काही गरज होती का पोरांनो? काही होतं का गरज? अजिबात गरज नाही. बरं, कीर्तनाला आलेले सज्जन माणसं हातवर करा बरं. एकटेच बाबा आहेत बघा. कीर्तनाला आलेले सज्जन, सुरेगावकर, कीर्तनाला आले सज्जन माणसं हातवर करा बरं. बरं जाऊ द्या, दुर्जन माणसं हातवर करा बरं. आहे कोणी? अहो आपण धड तर सज्जन नाही ना, आपण दुर्जन सुद्धा नाही. आपण मधीच आहे महाराज. धोबी का कुत्ता घर का ना घाट का. कारण का, आपण धड तर परमार्थ करत नाही आणि प्रपंच सुद्धा करत नाही. बरं, कीर्तनाला आलेले सगळे लोक, कीर्तन संपलं तुम्ही घरी जाण्याकरता निघाले. जात असताना तुमचं घर 50 फुटावरती आलं आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक मूर्ती आहे रामाची आणि एक मूर्ती आहे रावणाची. तुम्ही कोणाची घेणार? कोणाची घेणार? कोणाची घेणार? बोला, तुम्ही कोणाची घेणार रे? कोणाची? रामप्रभूंची मूर्ती घेणार. आता गंमत आहे का, रामप्रभूची मूर्ती आहे दगडाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणाची घ्याल? खोटं बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या मराल. मला तुम्ही सांगा. अहो आपण सहज म्हणू पांचाळ महाराज, तो सोन्याचा रावण उचल आणि घरात ठेव, दगडाचा राम तिथं रस्त्यात ठेव, त्याची आपल्याला काही गरज नाही. बरं, कीर्तनाला आलेले महिला मंडळ, मला तुम्ही सांगा, तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे का आमच्या गळ्यात असलेल्या माळी श्रेष्ठ आहेत? काय श्रेष्ठ आहे? काय श्रेष्ठ आहे? ऐकलं ना तुम्ही दीक्षित महाराज? काय श्रेष्ठ आहे? माळी श्रेष्ठ आहे. मग कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी माझ्या दर्शनाला या. कानातलं गळ्यातलं सगळं इथं ठेवा, नंतर घरी जा. असंच काल कीर्तनात म्हणालो बाबा मी, तर एका बाईनं मला 3 तोळ्याचं गंठण आणून दिलं महाराज. मी म्हटलं बरं झालं, आता महिनाभर कीर्तन करायची गरज राहिली नाही. किती फिरावं 10,000 नको म्हणलं, चला आता बरं झालं. पण कीर्तन झाल्यावर तिला दंडवत घातला. म्हणलं ताई, तुझं हे 3 तोळ्याचं गंठण घरी घेऊन जा. ताई म्हणे महाराज राव द्या, तुम्हाला एवढं प्रेमाने मी तुम्हाला दिलं, राव द्या राव द्या. मी म्हटलं ताई तुमच्या पाया पडतो, हे मला देऊ नका. ती बाई म्हणे महाराज घे गप, अख्ख्या नगर जिल्ह्यात 10 वर्ष झाले कोणता सोनार त्याला मोडीत घेत नाही म्हणून तुला दिलं. कुठे यांच्या नादाला लागता, काय का नाही? हा हे त्याच्यामुळे सांगलं, फाटक्या नोटा आमच्या पाकिटात. सावध करून दिलेलं बरं. विठाल आता गंमत आहे का, महाराज म्हणतात आहे का, संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात कोकिळा आणि कावळा शेजारी शेजारी बसले. तर आपल्याला कळतं का कोणती कोकिळा आणि कोणता कावळा आहे? नाही कळत. का कळत नाही? महाराज दोघांचा रंग कसा आहे? काळा आहे. गोपाळ महाराज, दोघांचा रंग काळा असल्यामुळे दादा आपल्याला कळत नाही दोघांच्या जीवनामध्ये काय फरक आहे. पण महाराज दोघांच्या जीवनात एक परीक्षा सांगितलेली आहे. कोणती परीक्षा आहे? 8:15 वाजले, पुढे सांगा. म्हटले दोघं जर शेजारी शेजारी बसले, दोघांचा रंग जरी काळा असेल तरी सुद्धा गायती कोकिळा वसंतेची. वसंत ऋतू आला का कोकिळा गायन करते आणि कावळा केव्हाही गातो. वसंत ऋतू आला का कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. आता दुसरं उदाहरण माऊली महावैष्णव ज्ञानोबा देतात. हंस आणि बगळा शेजारी शेजारी बसले तर आपल्याला कळत नाही कोणता हंस आहे आणि कोणता बगळा आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग दोघांमध्ये काही परीक्षा आहे का? आहे ना परीक्षा. दूध पाणी एकत्र करून तुम्ही हंसा पुढे ठेवा. हंस
पाणी पाणी पितो आणि दूध दूध सोडून देतो. काय होतंय? काय करतो हंस? हंस काय करतो? बरोबर ना, पाणी पाणी पितो आणि दूध दूध सोडून देतो. वा आप्पा, बरं झालं, आता थाप टाका आमच्या पाठीवर. ऐका, महाराज दिलदार माणसं आहेत. कारण या गावात मी एकदा आलो होतो पहिल्यांदा, खूप दिवस झाले. शंकररावचा माझी ओळख बऱ्याच दिवसापासून आहे, पण त्या लॉकडाऊनच्या अगोदर आलो तेव्हा मी बारीक होतो. आता जरा मोठा झालो, म्हणजे बाकी काय नाही झालं, यानं मोठा झालो, बाकी कशानं नाही मोठा झालो. ऐका, महाराज म्हणतात दोघांचा रंग जरी पांढरा असेल तरी दोघांमध्ये एक फरक आहे. कोणता? दूध पाणी एकत्र आलं. वर्मजानी जो पारखे पारखे वर्मजानी जो पारखे पारखी वर्मजानी जो पारखे वर्मजानी जो पारखे दोन्ही दिसती सारी दोन्ही दिसती सारी कितीही दिसायला जरी सारखे दिसत असतील तरी सुद्धा दोघांमधली ओळख पटवण्यासाठी त्याला काय असावी लागते? पारख असावी लागते. म्हणून पारख असणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय नुसते पारखी असतात पण पारख नसते. म्हणून जुन्या काळात लोक म्हणत होते पोरगी पायाला जाताना म्हातारं सोबत नाही. कोणाला सोबत नाही? म्हातारं सोबत नाही. कारण त्या म्हाताऱ्याला कसं असतं? पारख असती. कारण आता मित्र गेले, ज्याला पायाला जायचं ते तसंच राहिलं, शेजारच्याच पोरग पसंत आलं, काय हाणून घ्यावा. तेव्हापासून मित्र जात जाऊ नका रे. ज्याचं लग्न आहे त्यानं एकट्यानंच जायचं, म्हातारं सोबत न्यायचं. म्हणजे म्हाताऱ्याला पोरगी पसंत करत नाही, तुमचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही. विठाल, पारख असल्याशिवाय काही होत नाही. दूध पाणी एकत्र आलं का हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. तिसरं उदाहरण आहे बघा. महाराज म्हणतात लांबून पाहिल्याच्या नंतर गारा हिऱ्यासारख्या चमकतात. पण कुठपर्यंत चमकतात हो? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. आमच्या विदर्भात एक म्हण आहे बघा गोपाल महाराज, दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास जाकर देखा तो टकला ना हारा था. ही आमच्या विदर्भातली म्हण आहे का. लांबून पाहिल्याच्या नंतर गारा या हिऱ्यासारख्या चमकतात. पण कुठपर्यंत चमकतात हो? जोपर्यंत घनाची आणि आयरनीची गाठ पडत नाही तोपर्यंत गारा हिऱ्यासारख्या चमकतात. एकदा हिऱ्याची आणि आयरनीची घनाची गाठ पडली का मग महाराज काय म्हणतात? हिरा तुम्ही आयरनीवर ठेवा, वरून घनानं मारा, हिरा फुटत नाही. घन ठेविता ऐरणी हीरा ठेविता ऐरणी हीरा ठेविता ऐरणी हीरा ठेविता ऐरणी हीरा ठेविता ऐरणी ओ हीरा ठेविता ऐरणी हीरा ठेविता ऐरणी वाच मारे ताजो घणे वाच मारे ताजो घणे तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा आयरनीवर ठेवला. बऱ्याचशा हिऱ्यांना बाबा बऱ्याचशा हिऱ्यांना काय चाललं हे सुद्धा कळत नाही. लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात हिरा आयरनीवर ठेवा, वरून घनानं मारा, हिरा फुटत नाही. आयरनीत घुसतो गोपाल महाराज पण हिरा फुटत नाही. काही शास्त्रज्ञ कीर्तन झाल्यावर शोध लावतील, महाराज हिरा फुटला नाही, आयरनीत घुसला. काढायचा कसा न वापरायचा कसा? अजिबात टेन्शन घेऊ नका. घराच्या बाहेर हिरा कितीही छाती काढून फिरला तरी
घरी आल्यानंतर आपल्या हिऱ्याची मांजर करायची कशी हे प्रत्येक हिरकणीला माहिती असतं. हा, त्याच्यामुळं बाकीच्या हिऱ्याने अजिबात ताण घ्यायचा नसतो. हिरा ऐरणीवर ठेवा, हिरा फुटत नाही. घणाची आणि ऐरणीची गाठ पडली का हिरा तो हिरा न गारा त्या गारा. दूध पाणी एकत्र आलं का हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. वसंत ऋतू आला की कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांचा समाधी सोहळा, बीज उत्सव आणि जगाच्या मालकाची वारी आली का संत ते संत, माणसं ते माणसं. हो, महाराज म्हणतात ह्याच्यातच माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा फरक आहे. आणि दुसरा एक फरक सांगतो ऐका. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. महाराज म्हणतात तैसे म्हणजे कैसे, कोकिळा आणि कावळा जैसे, संत आणि जन तैसे. हिरा आणि गारा जैसे, संत आणि जन तैसे. हंस आणि बगळा जैसे, संत आणि जन तैसे. असायला सारखे, दिसायला सारखे, पण क्रियेन वेगळे. आता ऐका, महाराज म्हणतात संतांच्या जीवनामध्ये माणसांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा एक फरक आहे. कोणता फरक आहे महाराज? माणसाच्या जीवनात जन्म मृत्यू नावाचं भय आहे आणि संतांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू नावाचं भय नाही. कारण का? त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा, त्या भगवंताचे ते दास झालेले आहेत. अभंगाचं प्रथम चरण. टाळ्यांचा कडकडाटच असणार आहे नाही का. मग आज सुद्धा टाळ्या वाजू द्या नाही का, झुमाकया मनानं वाजू द्या. हा, प्रॅक्टिस व्हायला टाळ्या वाजवायची. ऐका ऐका ऐका, महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये अजिबात आम्हाला जन्म मृत्यू नावाचं भय नाही. का भय नाही? तर आम्ही अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरपुरामध्ये जो भगवान परमात्मा आहे त्या भगवंताचं दासत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. आता गंमत आहे का, माणसाच्या जीवनामधला आणि संतांच्या जीवनामधला सगळ्यात मोठा एकच फरक आहे. काय फरक आहे हो महाराज? माणसाच्या जीवनामध्ये माऊली महाराज, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला जन्म मृत्यू नावाचं भय आहे आणि संतांना जन्म मृत्यू नावाचं भय नाही. का? तर मला तुम्ही सांगा, महाराज म्हणतात या सृष्टीवर तुम्हाला जर जन्माला यायचा असेल
तुम्हाला या मृत्यू लोकात जर जन्म घ्यायचा असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. इथं जर तुम्हाला जन्माला यायचा असेल, तुम्हाला जर जन्म सार्थकी लावायचा असेल तर जगाच्या मालकाचं तुम्ही दास व्हायला, कोणाचं दास व्हायला पाहिजे? जगाच्या मालकाचं दास्यत्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारता आलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, मेल्यानंतर माणसाच्या तोंडात तुळशीचं पान टाकतात का नाही? अय सुरेगाव, मेल्यानंतर माणसाच्या तोंडामध्ये आपण तुळशीचं पान टाकतो का नाही? का कोंबडीचं पख टाकतात? नाही ना. ऐका, आता मेल्यानंतर तुळशीचं पान तोंडात टाकल्याच्या नंतर मला सांगा, त्या शरीराला काय त्या पानाचा परिणाम होणार आहे का? नाही. हे आता सध्या आमची नवीन गँग आहे. तुम्ही सांगा, माणसाच्या मेलेल्या मुर्द्याच्या तोंडामध्ये जर तुळशीचं पान टाकलंच तर त्या मुर्द्याला त्याचा काही परिणाम होणार आहे का? नाही. पण आपल्याला असं वाटतं पवित्र तुळशीचं पान त्याच्या तोंडाला लावल्याच्या नंतर जगाच्या मालकाच्या चरणाजवळ त्याला जागा मिळेल. पण कधी? मेल्याच्या नंतर. मग मला तुम्ही सांगा, मेल्याच्या नंतर पवित्र तुळशीचं पान तोंडात टाकण्यापेक्षा जिवंतपणे जर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली तर जगाचा मालक तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण मेल्याच्या नंतरच टाकणार, उतर वयात परमार्थ करणार. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज म्हणतात परमार्थ करायचा असेल तर तरुण वयामध्ये करावा. त्या दिवशी एक आजी कीर्तनात आले, मला म्हटली, महाराज मला माळ घालायची. मी म्हंटल, आजी काऊन माळ घालायची? म्हटले, आता चावत नाही म्हणून माळ घालायची, बाकी काही नाही. एक बाबा असंच म्हणलं, मला माळ घालायची. मी म्हणलं काऊन घालायची? मी म्हटलं तुम्हाला चावत नाही का? तो म्हणला चावतं इथपर्यंत ठीक आहे, पण आता मला पोरं आणून देत नाहीत म्हणून माळ घालायची. आता तुम्ही सांगा, एवढं वय सरल्याच्या नंतर दीक्षित महाराज कुठं माळी घालत असतात का? आता महत्वाचा मुद्दा ऐका. संतांच्या क्रिया माणसांच्या क्रिया 8:30 वाजता सारख्या आहेत, पण क्रियेतला भाव सारखा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा स्त्री एक आहे, वेळ प्रसंगी पतीला आलिंगन देते, वेळ प्रसंगी पुत्राला आलिंगन देते. पती पुत्रा ते आलिंगी एकच तरुणांगी, पुत्र भावाची अंगी कामू नये. महाराज म्हणतात आलिंगनाची क्रिया सारखी आहे पण क्रियेतला भाव सारखा नाही. पतीला आलिंगन देत असताना तिच्या मनामध्ये काम भाव आहे आणि पुत्राला आलिंगन देत असताना तिच्या मनामध्ये वात्सल्य भाव आहे. क्रिया सारखी आहे पण क्रियेतला भाव सारखा नाही. आता सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ऐका. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे का नाही? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आहे का नाही? सोप्या भाषेत सांगू का? आपल्या घरात कामाचा दाब जास्त झाल्यावर घरातली मांजर सासूवर धावून जाते का नाही मला सांगा. आता तरी कळालं असेल? नाही कळालं? अजून सोपं सांगू का? नाही, याच्यापेक्षा सोपं काहीच सांगायचं नसतं महाराज, नाहीतर दगडे येत असतात. ऐका, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत तुझ्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात? अय सुना हो, किती सुना अशा आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात? दीक्षित महाराज मारतात पण मिठी नाही, मारतील पण मिठी नाही. उद्यापासून चालू करा. जिची सासून सून कीर्तनाला आली असेल तिनं देवाच्या मंदिरात जा, भगवान शंकरासमोर जा आणि सासूला अशी कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू आता कीर्तनाला आली नसेल तिनं कीर्तन संपल्यावर घरी जायचं, रिकामं जायचं नाही. प्रसाद खायचा नंतर घरी जायचंय, कारण आज आप्पाची पंगत आहे का नाही? ती मा एक मित्र होता नाही का, आप्पाची गाडी आली ना, आप्पा कंपनीची गाडी आली ना, मग मित्र गेला महाराज त्यांच्या मामाच्या घरी. त्याचे मामा आहेत पुण्याचे नगरसेवक. खोकलू नको, कोरोना येईल. ऐका, मामाच्या घरी गेला आणि त्याचे मामा काय म्हणते, ती गाडी पाहिली, ते म्हणले आप्पाची गाडी वाटते. हा कसं म्हणतो? नाही आप्पाची गाडी नाही, माझ्या मित्राची. नंतर त्याला कळालं ही आप्पा कंपनीची गाडी आहे. तो म्हणला मला गाडीवरच बसू वाटाना. आता एवढी चव गेल्यावर कोण बसीन? तुम्ही पण ऐकायचं नाही. तुम्ही म्हणायचं तुमची सासू अशी घरी झोपलेली असेल, टीव्ही चालू असेल,
नातू समोर झोपलेला असेल, टीव्ही पाहत असेल, तुम्ही जोरात जायचं म्हणायचं आत्या. तुम्ही आत्याच म्हणता ना. आता एक नवीन पद्धत आली बघा, सासूला आई आई म्हणायचं, म्हातारी कधी मरती हे सुद्धा माघारी म्हणायचं. आत्या उठा. म्हातारी म्हणाली, हे बघ, दुपारी आपल्या दोघीच्या भांडणाचा आनंद अख्ख्या गावाने घेतला, आता मला भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही, तरी तुम्ही ऐकायचं नाही. म्हातारीला म्हणायचं आत्या उठा. नाही उठत, दांडाला पकडायचं आणि धाडकन म्हातारीला उठून बसवायचं आणि अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची का एका मिठीत म्हातारी मारायची. बरोबर का नाही? हाच विचार तुम्ही मनात आणला होता का नाही? पण भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो मी, हा विचार मनात तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. म्हातारीला अशी मिठी मारा का त्या आजीला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. अशी म्हातारीला मिठी मारल्याच्या नंतर महाराज तुम्हाला जिवंतपणे तुमच्या घरात स्वर्गाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, सहज म्हणलो अण्णा कधीतरी बायकोचं तोंड बघून हसा. काय वाईट सांगितलं महाराज? चांगलं सांगितलं. एक जण सर घरी गेलं, त्याची बायको अशी दरवाज्यात उभी होती. बाबा बायको दरवाज्यात उभी होती, जोरात गेला हसला. गडी फॉर्म मध्येच होता, कीर्तन करून आलेला 15,000 घेऊन, जोरात हसला. त्याच्या बायकोच्या हातात मारा एवढं नारळ होतं. जसा गडी हसला तसं तिनं नारळ धरलं, धाडकन फेकून मारलं. जरा लवकर पडलं नारळ नाही का? नारळ जोरात फेकून हाणलं, तसा गडी डायरेक्ट उलटा. त्याच्या खिशातला मोबाईल खाली पडला. पडल्याच्या नंतर त्यानं मला फोन केला, म्हणला अय महाराज, अरे कीर्तनात सांगितलं होतं सुरेगाव मध्ये बायकोचं तोंड बघून हसा. मी हसलो तर माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. तेव्हापासून मी सप्त्यातले नारळ घरी नेणंच बंद केले महाराज. फक्त कीर्तनाचं पाकिट घ्यायचं आणि घरी जायचं. कुठं ते नारळ एका दिवशी आपल्या माथी पडलं तर कीर्तन झाल्यावर एक तर फेटा नाही ना आपलं हे टक्कल, त्याच्यामुळे काय फरक पडत नाही. उगाच लोक म्हणतात काय टकलं झालं. मी तर म्हणतो आनंद झालं. टकलं झालं का आपल्याला कोणीच हे करीत नाही बघा. हो का? कोणी टकल्या माणसाला कोणी काय म्हणतं का? फक्त एकच म्हणा, हे काय टकलंय राव काय. बघा माझ्या भावकीतले किती लोक असले बघा. कारण का त्यांना माहिती ना आपल्याला तेलाचा खर्च नाही, नाव्याचा खर्च नाही, कसलाच खर्च नाही. सकाळी आंघोळी पाणी टाकलं घर खाली, ना शॅम्पू ना काय, नुसता तेलाचा हात घ्यायचा, खार 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 मोकळा गडी. काय त्याला इलाज आहे? पण ज्याची केस आहे त्याला उगा हु 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 हु. आम्हाला ताण नाही बघा, कारण घालील लोटांगण मोकळं पटांगण. फक्त खालून राहिलेलं आहे तेवढं मी जपून ठेवतो. फेटा बांधून सगळं गेलं, वरचं काही राहिलं नाही. ऐका कुठं चाललं होतं? नारळ फेकून मारलं. मी म्हंटल ताई तुम्ही याला नारळ का फेकून मारलं? बाई म्हणे महाराज आमच्या भांडणात पडू नका. मी म्हटलं तरी पण सांगा. म्हणले 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला. हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही. आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं, हे माझं तोंड बघून हसतंय. आरा कशी नाही नारळ हाणणार ती? माणसाला हसावं कधी हे सुद्धा कळालं पाहिजे. कुठेही हसते महाराज गायबाण्यावाळे. उगा हसायचं नाही, मूळ बघून हसावं, नाहीतर काही खरं नाही. बरं काही माणसं महाराज काय करतील याचा सुद्धा नियम नाही. एक असंच बघा काही माणसं उगाच अंगावर घ्यायची सवय असते नाही का? कोणाला जरी बोलला मलाच बोलला, काय गरज आहे का तुला बोला? तो का रिकामा आहे का काय? मला तुम्ही सांगा. पण काही माणसांना कळत नाही. एक जण बाबा जपानला गेलं, जपानला, आणि 12 वर्ष दीक्षित महाराज जपानमध्येच राहिलं. 13व्या वर्षी गावात आलं, गावातल्या लोकांना काय म्हणायचं माहिती का? ओय सुरेगावकर, कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. गावकरी म्हणले याला कुठं प्रश्न विचारतोय बाबा, 8:35 झाले, 9ला मोकळ कर, जाऊ दे, काही विचारायचं ते विचार. बरोबर सांगितलं म्हणला, मला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. गावातली लोक म्हणली याला काय प्रश्न विचारायचा, पण ते गपच बशीत नव्हतं महाराज. दिसेल त्याला म्हणायचं कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. सगळं गाव त्याला कदरलं. बऱ्याच लोकांना गाव कदरतंय पण ते बळच गावात ठेवतात. आणि अशी गावाला कदर देणारी लवकर जात नाहीत महाराज. कायम भगवंत त्यांच्या पाठीमागच असतो, साक्षात उभा. आणि जे चांगले आहेत का खटकन
ही कांड्या करणारी माणसं कधी लवकर मरत नाहीत. अख्ख्या गावाचा कंडीकोंडा करतील आणि मग हे मरतील, एवढे खोडीचे असतात. जाऊ दे, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. असं मी 2-4 गावात म्हणलं होतं, 9-10 जण मेले होते. ऐका, सगळ्यांना म्हणायचं मला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. गावकरी म्हणले याला काय प्रश्न विचारायचा नाही. एका श्रीमंत घरचं लग्न होतं प्रदीप दादा, आणि तेवढ्या घरच्या लग्नात 4-5 हजार लोक त्या लग्नाला आलेले. आणि लग्नामध्ये त्याला म्हणले पोरीला आशीर्वाद द्या, चांगला शिकलेला जपानला राहिलेला, दे बाबा चांगला आशीर्वाद. ते तिथं उभं राहिलं जोरात काय म्हणे माहितीये का, वधूवरांच्या जीवन भरभराटीचं जावं, यांच्या हातातून देव देश धर्माची सेवा घडावी. झालं का नाही? तिथं बोललो कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारा. शेवट एक बेवडं बसलेलं होतं. कुठं शेवट? बेवडी कुठं बसतात? कीर्तनात नाही, लग्नात मंडपात सगळे शेवट बसलेले होते. कोण? बेवडी. तेवढ्यात एका बेवड्यानं हात वर करा म्हणला, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. शब्द ऐकला, अहो सगळ्या गावानं त्याच्यासाठी टाळ्याच वाजवल्या. महाराज कोणासाठी? महाराजासाठी नाही, त्या बेवड्यासाठी. एवढ्या टाळ्या वाजल्या. तेवढ्यात तो गडी उभा राहिला. त्याला असं वाटलं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. कोणाला? त्या बेवड्याला. त्या समाधातून येत होतं, सगळे लोक त्याच्या पायाला हात लावत होते. त्याला असं वाटलं आज तर मी संत झालो, सगळं गाव माझं दर्शन घ्यायला. एवढ्या दिवस मला शिव्या घालीत होते आणि आज माझं दर्शन घ्यायला लागले. जवळ आला, माईक घेतला आणि म्हटला, काय म्हटला तू? काय प्रश्न विचारायचा असेल तर मला विचार. या पार्टीची माणसं लय हुशार. तो म्हणला मी तुला प्रश्न विचारतोय, फक्त प्रश्न नीट ऐक. प्रश्न जर तुला कळाला तरच उत्तर देता येईल, आणि प्रश्न जर नीट कळालाच नाही तर तुला उत्तर देता येणार नाही. तो म्हणला विचार प्रश्न. तो म्हणला हे बघ, काय म्हणला? हे बघ. तो म्हणला बघितलं ना, प्रश्न सांग ना. तो म्हणला हे बघ. नाही कळाला प्रश्न. हे बघ. आणि त्यानं असा हात वर केला. तो म्हणला हे बघ. याला वाटलं देतय कानाखाली, ते जरा माग सरकलं. त्या म्हणला प्रश्न नीट ऐक. हे बघ. गुळगुळ 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 बाप. म्या. हे झालं कुठं मला सांग. त्यानं डोक्यालाच हात लावला. जप पळालं स्टेजच्या खाली महाराज. तो म्हणला जाऊ नको, प्रश्न नीट ऐक. हे बघ. टप. गुळगुळ 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 बाप. म्या. हे झालं कुठं मला सांग. अहो ते पळालं, सगळ्या डिग्र्या त्यानं उचकून पाहिल्या महाराज, पण त्याला हे टप गुळगुळ 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 बप म्या हे कुठंच सापडलं नाही. ते 2 महिन्यानं रिटर्न आलं दादा. आणि त्याला विचारलं, म्हटलं मी हारलो, मला याचं उत्तर सांग. तो म्हणला काय माणूस आहे रे, शिकला तेवढा येडा झाला तू, शिकून वाया गेला गड्या. तो म्हणला प्रश्न मला समजला होता, मला त्याचं उत्तर समजावून सांग. तो म्हणला माझं घर पत्राचं आहे. तो म्हणला तुझं घर पत्राचं आहे, त्याचा काय संबंध आहे? तो म्हणला माझ्या घराच्या पाठीमागं मोठं कवटाचं झाड आहे. अरे बाबा त्याचा आणि प्रश्नाचा काय संबंध आहे? तो म्हणला माझ्या घराच्या बाहेर 10 बकऱ्या बांधलेल्या आहेत. तो म्हणला याचा काय संबंध? काय येडा आहे तू, कौट तुटलं, पत्रावर पडलं, टप त्या नळीनं गुळगुळ 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 पुढं आलं, शेळीच्या पाठीवर पडलं, टप बप, आणि त्याचा आवाज झाला शेळीचा म्या. हे माझ्या दारी झालं म्हटला, कोणत्या पुस्तकात झालं नाही. अशा माणसांच्या कधी नादाला लागायचं नाही. आता लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात क्रिया सारख्या आहेत पण क्रियेतला भाव सारखा नाही. एक वारकरी बाबा पंढरपूरला जाण्याकरता निघाले. जात असताना श्रीमंत पाटलाचा वाडा आडवा लागला, आणि पाटलाचा वाडा आडवा लागल्याच्या नंतर महाराज वारकऱ्यांना आवाज दिला, पाटील. शब्द ऐकला कोणी? कुत्र्याने. आणि कुत्र पळत आलं.
वारकऱ्याच्या गळ्यात उडी मारली महाराज. वारकऱ्याचा नरडा असा धरला. वारकऱ्यानं कुत्र्याचे पाय धरले. वारकऱ्याचा नरडा धरलेल्या कुत्र्याला त्यानं आवाज दिला मालकानं, ए मोत्या, अरे कुठं त्या वारकऱ्याच्या माग लागला, चल फिर माग. शब्द मालकाचा ऐकला आणि कुत्र माघारी घरात आलं. वारकरी बाबा घरात आले. भोजन झालं. 4 वाजता वारकरी घरातून जाण्याकरता निघाले. श्रीमंत पाटलाला म्हणावं, पाटील भोजन झालं, आराम झाला, आता जगाच्या मालकाच्या भेटीची ओढ लागली हो, निघतो आम्ही. शब्द ऐकला जाण्याकरता निघाले. पण जात असताना दादा तेच कुत्र तिथं खाली बसलेलं होतं. खाली बसलेल्या कुत्र्याच्या शब्दावर वारकऱ्याचा पाय पडला. पाटलाला बोलत असताना नुसता पाय शब्दावर पडला नाही, तर वारकऱ्याचा दुसरा पाय त्या कुत्र्याच्या पोटावरती पडला. आता मला तुम्ही सांगा, वारकऱ्याचा पाय त्या कुत्र्यानं तोंडात पकडला असेल का नाही? पकडला असेल ना? अजिबात पकडला नाही. ते कुत्र फक्त शेपटी हलवत होतं. कारण का? त्या कुत्र्याच्या समोर त्याचा मालक उभा होता. अहो, सामान्य कुत्र्याच्या समोर जर मालक उभा असेल तर कुत्र वारकऱ्यावर धावू शकत नाही. तर आमचे संत म्हणतात, आमच्या माग पुढे तर जगाचा मालक उभा आहे ना. देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे,
आता एकच प्रसंग सांगतोय तुम्हाला. बरोबर 9ला संपवायचं ना. हा हे ओव्हर टाइम ऑर्डर कुठे आमचा मुकरदम कुठे ऐका काय मला आप्पा म्हणले होते मागाशी, महाराज तुम्ही 9च्या पुढे जरी कीर्तन केलं तरी काय हरकत नाही बघा, 1000 रुपये मिनिटांना मी तुम्हाला पैसे देईन, तुम्ही काही काळजी करू नका. मी मूड मध्ये चाललो महाराज, म्हणलं आता कशाला उद्या तरी कुठं जायचंय, आजच तेवढे मिनिटं भरून टाकू म्हणजे ताण नको नाही का. ऐका महाराज, संत क्रिया माणसांच्या क्रिया सगळ्यांच्या क्रिया सारख्या आहेत, पण संतांच्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात एक मोठा फरक आहे बघा. आपण आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलं ना का देवाला सुद्धा आपण सांगितलं तसं वागावं लागतं बरं का. कारण आपण आपलं समर्पण जर देवाला केलं तर जगाच्या मालकाला त्याचं काम करावं लागतं महाराज. जगाच्या मालकाचं भजन आमच्या चोखोबाराईने केलं तर चोखोबाराईच्या पत्नीचं बाळांपण जगाच्या मालकाला करावं लागलं महाराज. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, होय, जैसा केला तैसा, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, होय, जैसा केला तैसा भावे स्वया धरोणे, भावे स्वया धरोणे, देव मागे पुढे, देव मागे पुढे, भावे सोया भावे सोया देव मागे पुढे, मागे मागे पुढे, देव मागे पुढे, महाराज म्हणतात आपण आपलं सर्वस्व जगाच्या मालकाला अर्पण केलं का काय होतं. आता पुढे सांगतो ऐका. जगाच्या मालकाला आपण आपलं सर्वस्व अर्पण केल्याच्या नंतर जगाच्या मालकाला सुद्धा आपण सांगितलेली सगळी कामं करावे लागतात. वहिनी उघडा दारा हाका मारी. जगाचा मालक सुद्धा आपल्या चोखोबारायांच्या पत्नीला म्हणत होता ऐका असू द्या काय नाही होत. ते म्हटले वहिनी उघडा दारा हाका मारी. एक विनोद तुम्हाला सांगतो ऐका. मला तुम्ही सांगा माणसानं मोबाईलवर प्रेम करावं का हरिपाठावर प्रेम करावं. कीर्तनाला आलेले सगळे मला सांगा. आपण सगळ्यांनी एक आता 15 दिवसाच्या अगोदर एक पिक्चर येऊन गेला. त्या पिक्चरचं नाव काय आहे. काय नाव आहे. छावा. छावा चित्रपट किती लोकांनी पाहिला हातवर करा बरं. जे राहिले ते पोत्यात भरान फेकून द्या. ऐका छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला. मला तुम्ही सांगा त्याच्या अगोदर 2-3 महिन्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता. पिक्चरचं नाव काय होतं. काय नाव होतं बोला जा. तुम्ही काय बिना याचे आहेत का. मला सगळं माहिती आहे ना तुम्ही किती नखरेचे आहेत. त्याच्या अगोदर एक पिक्चर आला होता. त्या पिक्चरचं नाव काय होतं. पुष्पा. त्याच्यामध्ये सगळ्यात डायलॉग एक फेमस होता. त्याचं नाव काय होतं. झुकेगा नाही साला. हा आता मला सांगा पुष्पा पिक्चर मध्ये त्याला कशाची चोरी करायला शिकवलं होतं. तुम्ही नका सांगू आपल्या पोटावर पाय आणतील लोक. ऐका कशाची चोरी करायला सांगितलं होतं. चंदनाची चोरी करायला सांगितलं होतं. बरं तुम्ही सगळ्यांनी छावा पाहिला का नाही पाहिला. मला तुम्ही सांगा धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. होय सुरेगाव. कोणत्या किल्ल्यावर झाला. करा बरं हातवर. माहित आहे कोणाला माहित आहे. माहित आहे का नाही. बरं जाऊ द्या. आपला धर्मग्रंथ कोणता आहे.
कोणता गीता? खालच्या आळीची की वरच्या आळीची? नाही नाही, अर्थी नाही नाही नाही, आहे का? कोणती गीता? श्रीमद भगवद गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. आपल्या धर्मग्रंथाचं नाव आपण चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. आपल्याला नाही काही करता आलं तरी चालेल, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास आपल्याला पाळता आलं पाहिजे. आता धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे हे किती लोकांना माहिती आहे? असे कुचक्यावाने कोण हात वर करता नाही का? असे मोकळ्या मनाने करा की. किती लोकांना माहिती आहे धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे? मला तुम्ही सांगा, एवढ्या लोकांनी काय काय आपला जीवनातला आवडता पदार्थ या 40 दिवसामध्ये कोणी कोणी खाल्ला नाही मला सांगा बरं. ते बघा त्या ताई आहेत बघा, त्या ताईसाठी एकदा आपल्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजू द्या. अरे संभाजी महाराजांना पकडल्याच्या नंतर संभाजी महाराजांची साल खेचली होती, संभाजी महाराजांच्या बोटाची अशी नख काढून घेतली होती ना, गरम पाणी अंगावरती टाकलं होतं संभाजी राजाच्या. आज आपल्या तरुण पोरांच्या जीवनातला आदर्श बदलला महाराज. आपल्या तरुण पोरांच्या जीवनातला आदर्श कोण? ही पडद्यावर दाखवणारी हिरो आमच्या जीवनातला आदर्श आपण आज मानले, पण आपल्या जीवनातला हा खरा आदर्श नाहीये. आपल्या जीवनातला खरा आदर्श कोणता आहे माहिती तुम्हाला? बघ आमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुला मरणाची भीती कुठं दिसणार नाही. अरे या संभाजी राजाच्या नसा कापल्या तरी चालतील, या संभाजीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, पण हा संभाजी राजा हिंदू धर्म सोडणार नाही. बोलणारे छत्रपती संभाजी महाराज आमच्या जीवनातला आदर्श असले पाहिजे.